यानंतर ग्रामीण भागातल्या वेगवान घडामोडी गावगाडा सुपरफास्टमध्ये। वर्ध्यामध्ये रासायनिक कीटकनाशकामुळे तब्बल 150 एकर क्षेत्रातील सोयाबीन आणि कपासीचं पीक जळून खाक झालेलं आहे। यामुळे वर्ध्याच्या देवळी तालुक्यामध्ये अंजी, बऱ्हाणपूर आणि या परिसरामध्ये शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलेलं आहे। लाखोंचं नुकसान झालं आणि त्यामुळे शेतकरी संतापलेला आहे। संबंधित कंपनीच्या विरोधात जोरदार रोष व्यक्त केला आहे। जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पाधी ते खोटे नगर पर्यंतच्या रस्त्याचं भूमिपूजन पार पडलेलं आहे। पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार सुरेश भोये यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली। 7 महिन्यांपासून भंडाऱ्यातील रोजगार सेवकांचं मानधन थकीत असल्यानं 25 ऑगस्टपासून रोजगार सेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यानं त्यांनी 11 सप्टेंबरला जिल्हा परिषद कार्यालयावर भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं काम आणि दुरवस्था झालेल्या नगर मनमाड महामार्गामुळे गेल्या आठवड्याभरात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेनंतर संतप्त सामाजिक संघटनांनी आणि मृतांच्या नातेवाईकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। मृतांच्या नातेवाईकांनी प्रशासनाचा निषेध करत तहसील कार्यालयासमोरच मुंडन करून दशक्रिया विधी केला। वाशिमच्या करंजामधील रहिवासी असलेले 23 वर्षीय अयान खान याचा ब्रिटनमध्ये एडिनबर्ग शहरामध्ये अपघाती मृत्यू झाला होता। अयानचं पार्थिव आणण्यासाठी 45 दिवसांचा कालावधी लागणार होता। मात्र फडणवीसांचे OSD अमोल पाटणकर यांच्या मदतीने 11 दिवसांमध्येच पार्थिव भारतात आणण्यात आलेलं आहे। तर अयानवर करंजा इथं अंत्यसंस्कार झाले। लातूरच्या कासार शिरसी या अपर तहसील कार्यालय परिसरामध्ये स्थापनाच्या शासन निर्णयाला आव्हान देत जनहित याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि ही याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली आहे। चंद्रपुरातील अनेक इमारतींवर गौंड राजमुद्रा आहे आणि त्याच्यामुळे शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीवर खिडकीच्या खालच्या बाजूला राजमुद्रा बांधण्यात आलेली आहे आणि त्यामुळे बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे राजमुद्रेचा अवमान होतोय अशी टीका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। नाशिक शिर्डी महामार्गावरील वनोली गावाजवळ STB बस आणि मोटरसायकल यांचा भीषण अपघात झालेला आहे। तर 3 मोटरसायकल स्वारांचा जागीच मृत्यू झालेला आहे। पुसद तालुक्यामध्ये शेंबाळपिंपरी इथं धार्मिक कार्यक्रमाच्या दरम्यान मेजवानीमध्ये खीर खाल्ल्यामुळे 25 ग्रामस्थांना विषबाधा झाली आहे। तर विषबाधित झालेल्या रुग्णांमध्ये मुलं आणि महिलांचा समावेश आहे। सध्या सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे। गंगापूर वैजापूर रोडवर भीषण अपघात झाला। यात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह छोट्या मुलाचा मृत्यू झालेला आहे। मोटरसायकल आणि कारची धडक झाल्याने अपघात झाला। पुणे जिल्ह्यात मका पिकाचं दर घसरलेले आहेत। शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। यंदा मोठ्या प्रमाणात निघालेलं उत्पादन आणि अमेरिकेच्या निर्यात धोरणातील बदल यामुळे जागतिक बाजारात मागणी मक्याची घटलेली आहे। सरासरी 15 ते 20 हजार रुपये टनानं मिळणारे दर आता फक्त 5 ते 6 हजार रुपयांवर घसरलेले आहेत। केंद्र सरकारनं निर्यात धोरणात तातडीनं बदल करावा अशी मागणी करण्यात येते। अकोल्यात सोयाबीन पिकांवर पानं खाणारी आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे। यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। तर कृषी विभागाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकरी वर्ग करतोय।